हरिओम. आज आपण अगदी वेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय. सुखी व्हायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं, पण सुखाच्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्यांच्या कदाचित वेगळ्या वेगळ्या असू शकतात. तर आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, योग जेव्हा आपण योगाभ्यास सुरू करतो त्यावेळेला आम्ही नेहमी सांगतो की योग हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. मग असं का म्हणतो ते आपण बघूया की सुख म्हणजे नेमकं काय. आपण जर विचारलं प्रत्येकाला तर प्रत्येकाची जी काही सुख म्हणजे नेमकं काय याची संकल्पना आपली आपली वेगळी असू शकते. काही जण असं म्हणतील की मला जे काही आत्ता मी ज्या पदावर आहे त्याच्यापेक्षा जर का वरचं पद मला मिळालं तर मात्र मी सुखी होईल, असं कोणी म्हणेल. किंवा एखाद्याकडे अगदी सायकल आहे, टू व्हीलर नाही, त्याला रोज जायला यायला खूप त्रास होत आहे, की आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर भरपूर त्रास होत असेल, तर त्याला काय वाटेल की माझ्याकडे जर टू व्हीलर असती तर मात्र मी सुखी झालो असतो. कोणाकोणाला असं वाटतं की मी जर का आता जर विद्यार्थी असतील तर त्यांना वाटेल की या परीक्षेत जर मी 98% गुण मिळवले तर मात्र माझ्यासारखा सुखी कोणी नाही. तर सुखाची जी संकल्पना आहे ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. एखादी गृहिणी असेल तर ती म्हणेल की माझ्याकडे जे आत्ता मी ज्या घरात राहते, फ्लॅटमध्ये राहते, तर हे काही मला आवडत नाही, मला ना बंगल्यामध्ये राहायला आवडेल, तर मात्र मग मी सुखी होईल. किंवा एखाद्याला वाटेल की माझ्याकडे फ्रीज असेल, किंवा एखाद्याला वाटेल मी जर टीव्ही घेतला तर मी सुखी होईल, किंवा मला आत्ता जो पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळाला तर सुखी होईल. एखाद्याला गोड खूप आवडत असेल तर त्याला असं वाटेल की असं असं जर मला आत्ता खायला मिळालं तर मात्र मला खूप सुख वाटेल त्याच्यामध्ये. तर सुख वाटणं ही प्रत्येकाची जी काही आपली आपली जी संकल्पना आहे ती वेगळी वेगळी असू शकते. आणि सुख हे नेहमी ज्या काही भौतिक या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्येच आपल्याला वाटतं. ऐहिक सुखामध्येच आपण आपलं सुख हे शोधत राहतो आणि ते मिळवण्यासाठी आपल्या खूप अपेक्षा राहतात. त्या अपेक्षा पूर्ती करण्यासाठी आपण धावत राहतो. आणि बरं, ते जर आपण मिळवलं, समजा आपल्याला जर बंगला पाहिजे असेल की मी बंगल्यात राहिले तर मला सुखी वाटेल, ठीक आहे, आपण खूप कष्टाने अगदी हप्ते देऊन देऊन आपण जर का बंगला बांधला, कर्ज काढून जर बंगला बांधला, त्याच्यासाठी खूप कष्ट केले, इतर काही आपल्या ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या न घेता आपल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त ह्याच गोष्टीकडे लक्ष देत आपण ते ध्येय गाठलं आणि आपण जर बंगला घेतला तर आपल्याला वाटतं, म्हणजे आपण सुखी झाल्याची आपल्याला जाणीव होते, आनंद होतो की येस, आता मला सुख वाटेल की आता मी बंगल्यात राहायला आले, मला आवडतं बंगल्यात राहणं. पण हे किती दिवस टिकतं? कारण हे ह्या ऐहिक गोष्टींवर असलेलं, अवलंबून असलेलं जे सुख आहे ते जास्त काळ टिकत नाही. लगेच 2-4 दिवसानंतर सुखाची संकल्पना आपण दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये शोधतो. आता आपल्याकडे बंगला असेल तर आपण लगेच दुसरं काहीतरी जे आपल्याकडे नाही आहे त्याच्यामध्येच आपल्याला सुख वाटायला लागतं, आणि जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुख वाटत नाही. निश्चितपणे जे आपल्याकडे नाही, जे दुसऱ्याकडे आहे, किंवा आपल्याला ते मिळवण्यासाठी आपल्याला मिळवावं असं वाटायला लागतं. आपण अपेक्षा करतो त्या गोष्टीची, त्यासाठी कष्ट करतो, धावपळ करतो आणि ते मिळवतो तरी आपण सुखी होतो असं नाही. परत आपली धावपळ चालू होते कारण आपल्याला परत दुसरं काहीतरी पाहिजे असतं. तर काय असतं की ज्याच्याकडे अगदी 10 रुपये पण नसतात, जो अगदी भिकारी आहे, त्याला वाटतं की मला आता 10 रुपयाची नोट मिळाली तर मी सुखी होईल. तर तसंच आहे की 10 रुपयाच्या नोट ज्याच्याकडे असते त्याला 1000 मिळाले तर सुख वाटतं, 1000 ज्याच्याकडे आहेत त्याला लाख मिळाले तर सुख वाटतं, लाखो ज्यांच्याकडे आहेत त्यांना अब्जाधीश असलं म्हणजे सुखी वाटतं, ज्यांना चांगल्या उच्च पदावर आहेत, सुख आहेत. आपण कितीतरी असे जगामध्ये अब्जावधी
रुपये असलेले लोक, श्रीमंत असलेले लोक बघतो, पण ते सुखी बघतो का? नाही. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी दुःख आहे. आनंदी, सुखी असे आपल्याला दिसत नाहीत फारसे लोक. कारण काय असतं की जे आहे आपल्याकडे त्याच्यात सुख मानणारे हे खूप कमी लोक असतात. आणि सुखाची संकल्पना ही वेगळी वेगळी असू शकते. आता मी काय म्हटलं सुरुवातीला तुम्हाला की सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा योग हा राजमार्ग आहे. हे का म्हटलं मी की जेव्हा आपण योग करायला लागतो त्यावेळेला हे जे सुख आणि दुःख, म्हणजे दुःख म्हणजे काय की जे सुख मिळवण्यासाठी आपण जी अपेक्षा करत राहतो की मला असं मिळालं तर मी सुखी होईल, मला तसं मिळालं तर मी सुखी होईल, ही जी अपेक्षा करत राहतो आणि जर ती अपेक्षा पूर्ती झाली नाही तर त्याच्यातूनच दुःखाची निर्मिती होते, त्याच्यातूनच दुःख निर्माण होतं. तर मग हे जे सुख दुःख किंवा लाभ नुकसान हे जे काही आहे ह्याच्यामध्येच आपलं आयुष्य आपण त्याच्यामध्येच गुरफटलेलं असतो. पण जेव्हा आपण योग साधना सुरू करतो त्यावेळेला अगदी बेसिक अभ्यास जरी आपण सुरू केला, रोजच्या पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, आसनं, हे जेव्हा आपण हळूहळू सुरू करतो, त्याच्यामध्ये प्रार्थना, ओंकार, हे जेव्हा आपण सगळं सुरू करतो त्यावेळेला अगदी पहिल्या काही महिन्यांमध्येच आपल्याला अनुभव येतो की येस, माझं जे चंचल मन होतं ते मला आता स्थिर वाटायला लागलं, आता मला शांत वाटायला लागलं, मनावर नियंत्रण येतं, मन स्थिर व्हायला लागतं. शरीरामध्ये काही व्याधी असतील तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतात, आपल्याला उत्साही वाटायला लागतं, अगदी मी आरोग्य संपन्न आहे असं वाटायला लागतं. मग विचार करा की ज्याच्याकडे स्थिर आणि अगदी नियंत्रित असं मन आहे आणि निरोगी आरोग्य संपन्न असं शरीर ज्याच्याकडे आहे, तर ह्याच्यासारखा सुखी दुसरा कोण असेल जगामध्ये? बरोबर की नाही? तर जेव्हा आपण योग करायला लागतो त्यावेळेला सुख दुःख लाभ नुकसान ह्याच्या पलीकडे आपलं मन जायला लागतं, ह्याच्यामध्ये गुरफटत नाही, ह्याच्या पलीकडे आपलं मन जातं. ह्यालाच म्हणतात की समत्वम योग उच्यते. ज्या काही समोर गोष्टी आहेत त्याच्याकडे समभावनेने बघण्याची दृष्टी आपल्याला योग देतो. म्हणजे अगदी खूप लाभ झाला, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला खूप फायदा झाला तरी आपण हुरळून जात नाही, किंवा खूप नुकसान झालं आपल्याला तरी सुद्धा आपल्याला नैराश्य येत नाही. प्रत्येक गोष्टीकडे आपण समत्व बुद्धीने बघायला लागतो. खूप सुख आलं तरी हुरळून जात नाही, खूप दुःख आलं नैराश्य आलं तरी सुद्धा आपण खचून जात नाही, खंबीरपणे त्याच्यामध्ये उभं राहतो. हे जे समत्व आहे, किंवा अगदी साध्या गोष्टी घ्या की आपल्याकडे एखादा कार्यक्रम आहे आणि आपण जे बोलवलेले पाहुणे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यापैकी काही जर कोणी आलं नाही तर आपल्याला खूप राग येतो, आपल्या डोक्यात ते बरेच दिवस राहतं. पण जी व्यक्ती योग करतीये, साधना करतीये, त्या व्यक्तीमध्ये एक समत्वपणाची भावना वाढीस लागते. म्हणजे तुम्ही नाही आलात तरी आनंद आहे, तुम्ही आलात तरी आनंद आहे. तर समत्व बुद्धी जी आहे ती येते आपल्याला योग करणारी. म्हणूनच योगाची व्याख्या असं म्हटली गेली आहे की समत्वम योग उच्यते. आपल्याला योग आपल्यामध्ये समत्व बुद्धी आणतो, जशी मनामध्ये आणतो तशी शरीरामध्ये पण आणतो. म्हणजे अतिकृश व्यक्ती असेल तर ती थोडी जाड जूड छान होते, गुटगुटीत होते, आणि जी खूप जाड व्यक्ती आहे तर ती हळूहळू कमी होऊन पुन्हा एकदा आपल्या योग्य त्या प्रमाणामध्ये येते. म्हणजे समत्व, शरीराने सुद्धा समत्व येतं योग करण्याने, मनाला सुद्धा समत्व येतं. आणि अजून एक व्याख्या सांगितली आहे की योग चित्तवृत्ती निरोधा. योग काय करतं? योग म्हणजे काय? तर चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये येणारे विचार, निरोधा म्हणजे काय? हळूहळू हळू त्याच्यावर नियंत्रण आणतं. विरोध नाही म्हटलेले, निरोध, हळूहळू हळू रोध आणतो, हळूहळू नियंत्रण आणतं. मनामध्ये येणाऱ्या सातत्याने उसळणाऱ्या विचारांवरती हळूहळू नियंत्रण आणतं, ते म्हणजे योग. तर असं स्थिर मन, नियंत्रणात असणारं मन जर आपल्याकडे असेल आणि अगदी निरोगी उत्साही आरोग्य संपन्न असं जर आपलं आरोग्य असेल तर आपल्यापेक्षा सुखी असा कोण असेल जगामध्ये? बरोबर की नाही? तर हे आपल्याला योग देतं, आणि म्हणून नित्य नियमाने आपण योग साधना करणं हे खूप गरजेचं आहे.
तर असे नवनवीन विषय आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपले मागचे त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे बघा. विषय आवडले तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, म्हणजे मला नवनवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप मोटिवेशन मिळतं. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.